पवार साहेब, सर्वप्रथम निवडीबद्दल आपलं कराड वार्ताच्या माध्यमातून स्वागत. अखिल भारतीय मराठी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, काय सांगा? पश्चिम महाराष्ट्राची निवड होत असताना गेली 25 वर्षे सातत्याने आपण 35 वर्षे संघटनेचं सामाजिक समाजाचं काम करत असताना गेली 25 वर्षे काम करून जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काम केलं. नंतर आपल्या कामाची दखल घेऊन त्यांनी आज पश्चिम महाराष्ट्रावर आपल्याला 3-4 जिल्ह्याची सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, पुणे अशी जबाबदारी दिलेली. त्यामुळे समाजाची बांधणी करणे, समाजाला न्याय देणे ते योग असतील. पवार साहेब, मध्यंतरीच्या काळात थोडंफार आपण विसरलेला वगैरे होता, आता जिम्मेदारी मिळाली आहे. आता कसं गतिमानाचं कामाच्या मधल्या काळात काय नवीन लोकांना आपण काम करायला संधी मिळावी त्यासाठी आपण काय थोडंसं त्यांना संधी देऊन बघितली वरची वरिष्ठांनी. आज जबाबदारी बरेच वाढल्यामुळं समाजाचं काम समाजाचं व्हायला पाहिजे या सगळे अभ्यास करून मला माझी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर दिली. काय दृष्टिकोन आहे आपला भविष्याला? समाजाला न्याय देणं, आरक्षण मिळवून देणे. आता गेली शालिनताई पाटलांना 2000 साली आम्ही त्यांच्या लढ्यामध्ये त्यांना बरोबर घेऊन काम केलं. तर आर्थिक निकषावर जे आरक्षण असेल त्यांच्याबरोबर सातत्यानं रस्त्यावर उतरून आम्ही काम केलं. अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नंतर शशिकांत पवारने दूर हातात घेतली. त्याच्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम चालू केलं 30 ते 35 वर्षापासून. मराठा समाजाच्यासाठी काम करणे, इतर समाजासाठी काम करणे हा आमचा कन्सेप्ट आहे. आजपर्यंत कोणकोणतं तुम्ही सामाजिक कार्य राबवलंय आणि कशा प्रकारे केलं आहे, काय सांगा? कसं आहे, सामाजिक काम करताना कुठल्या अपेक्षेतून काम नाही केलं पाहिजे. पहिली गोष्ट ते समाजाचं काम आहे, सामाजिक काम आहे. हे प्रत्येक एक चांगल्या कार्यकर्त्याचं म्हणून एक जबाबदारीचं भान ठेवून आपण ते काम करतोय आणि ते केलं पाहिजे. आता संघटनेची बांधणी कशा प्रकारे होणार आहे? संघटनेची बांधणी ही प्रथम आमचा आरक्षणाचा विषय तो आम्ही लढा चालू ठेवणार आहे. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असतील, युवक असतील, युवती असेल, त्यांच्या संदर्भात आपण सातत्यानं काम म्हणजे पहिल्यापेक्षा फास्ट स्वरूपात काम उभं करणार आहे. आता महिलांना, युवतींना कुठं सर्व्हिस नाही, शिक्षणामध्ये अडचणी आहेत, युवकांना अडचणी आहेत, किंवा ज्येष्ठ महिलांना अडचणी आहेत, किंवा त्यांना जे पूर्वीच्या काळी शासनातर्फे जे काय अनेक सुविधा मिळत होत्या महिलांना गृह उद्योगच्या निर्माणाच्या माध्यमातून, ते आता मिळत नाहीत. त्या संदर्भात आम्ही बऱ्याच महिलांना उद्योग मराठा समाजाचे मिळावेत, त्या माध्यमातून आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ. आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत. चळवळ आहे, किती वर्षापासून ही चळवळ आपण करताय? मी गेली 1981 पासून या सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय काम करतो. 1981 सालापासून 1981 पासून काम करत असताना बरेच अनुभव आले आणि चांगल्या गोष्टी यातनं आपण एक जबाबदार म्हणून, एक नागरिक म्हणून, एक चांगला कार्यकर्ता म्हणून आपण करू शकतो. म्हणून आपण 1981 पासून काम करतो. आणि आज तकात आपण बरीच आंदोलनं केली, बरेच विषय मांडले, पण ते तडीला नेले आणि ते शासनाच्या निदर्शनात आणून दिले. किंवा अनेक विषय त्याला एक स्वरूप चांगलं दिलं. समाजासाठी लढा देताना कधी असा प्रसंग आला का लाठीचार्ज झाला, पोलिसांनी तुम्हाला अटक वगैरे केली आहे, काय सांगा आपल्या चळवळीविषयी? कसं आहे की आंदोलनं केली, रस्ते रोको केली, पण शांततेच्या मार्गाने केली, लोकशाही मार्गाने केली आम्ही. की शांतभंग होईल, कुठल्या समाज दुखवला जाईल किंवा समाजात एक वेगळं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीचं आम्ही कधी काम केलं नाही. आंदोलनाच्या आठवणी काय सांगा? आंदोलनाच्या आठवणी बऱ्याच आल्या. एक चांगले वाईट हे अनुभव आंदोलनात आम्हाला येत राहतात. कोणत्या ठिकाणी आता जी निवड झाली पश्चिम महाराष्ट्राच्या, कोणत्या ठिकाणी झाली, कोण उपस्थित होतं? आमचे जे मूळ ऑफिस आहे गिरगावला, नवर कल्याण प्रताप समाज म्हणून, मुंबईला शिवाजी पार्क, दादरला शिवाजी पार्क म्हणून आमचं एक इमारत आहे. हे जे महासंघाला 1,600 वर्षाचा इतिहास आहे. 1,600 वर्षापूर्वी ही संघटना स्थापन झाली. नंतर मग अण्णासाहेब पाटलांनंतर मराठा महासंघ या नावाने पुढं चालू राहिली. त्याच्यानंतर शशिकांत पवार साहेबांनी किंवा आता आम्ही त्या पावलापासून समाजाचं काम म्हणून आम्ही करतोय. त्या इमारतीचं आता काम मुंबईमध्ये चालू आहे, होईल. सातारा जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची तुम्ही बातमी करणार? सातारा जिल्ह्यामध्ये शेतीचे विषय असतील, मराठा समाजाला संलग्न असतील, किंवा युवक युवती असेल, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, किंवा महिलांसाठी असतील, आम्ही प्राधान्य याच्यामध्ये काम करणार आहे. त्यांना न्याय मिळवून देणे. दरवाढ झाली आहे, गॅस पंचायत असेल, पेट्रोल दरवाढ असेल, इतर असेल, याच्या संदर्भात कशा लढाया राहणार? काय तो एक राजकीय विषय आहे, पण समाजाला जिथं जिथं अडचणी येतील, जिथं जिथं सामूहिक त्रास होईल, तिथं आम्ही उभा राहणार.
शासन कुठलेही असू दे. आता तुमची निवड झाली आहे, जिल्ह्यात काय नवीन काही निवडी वगैरे होणार आहेत का? आमची निवड झाली जरी आली असली तरी जुने कार्यकर्ते असतील, नवीन कार्यकर्ते असतील, त्यांना एकत्र करून सगळ्यांना समन्वय साधून कुठल्याही ह्याच्यामध्ये कुणाला कुठला कार्यक्रम दुखावला जाणार नाही किंवा अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पुढे आपण वाटचाल करून काम चालू करणार आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो की भविष्यातला काय तुमचा निश्चय आहे, काय दृष्टिकोन आहे? समाजाला ज्या गोष्टी होत्या की खेडेपाडी जेव्हा अनेक गोष्टी होत्या की समाज या होत्या की समाजात डेव्हलप होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी शासनामध्ये मधल्या काळात राहिल्या त्या सविस्तर मी आता लगे एका ह्याच्यामध्ये नाही सांगू शकत. पण समजा तरुणांना मार्गदर्शन करणारे काय तालीम होत्या, प्रत्येक गावागावामध्ये तालीम व्हावी असा माझा पुढचा कन्सेप्ट असणार आहे. किंवा शहरामध्ये जे तालमी बंद पडले तो एक कन्सेप्ट असणार आहे. अशा पद्धतीचे जे समाजाला घडवणाऱ्या तरुणांना घडवणारे जे काही विषय असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, आरक्षण क्षेत्र असेल किंवा आम्ही आता ते कुणबी दाखल्याचे पण बरेच विषय मार्गी लावले ते आता बऱ्यापैकी शासनानं पण ते लक्षात त्यांच्या येऊन शासनाने त्यांनी बऱ्यापैकी कुणबी दाखले आम्ही दिलेले आहेत लोकांना. त्या संदर्भात डिटेल्स तुम्हाला मी देऊ शकतो. साहेब एवढी मोठी जिम्मेदारी आणि मध्यंतरच्या काळात थोडासा तुम्ही थांबलेला होता, एवढी मोठी जिम्मेदारी आहे. नाही, कोविडमध्ये बऱ्याच म्हणजे काम थांबलं गेलं का तर कोविडमध्ये प्रत्येक गावागावात लोकांना त्रास व्हायला लागला तेव्हा आपण त्यामध्ये त्यांना जास्त त्रास देणं हा बरोबर नव्हतं ते. त्यामुळे अंतर्गत त्यांना मदत करणे वगैरे, त्यांना मार्गदर्शन करणे, हॉस्पिटलला वगैरे इकडे तिकडे त्यांना मदत करणे किंवा वेळोवेळी मदत करणे ह्या गोष्टी आपण केल्या. या निवडीबद्दल विविध स्तरातून आपलं अभिनंदन होते. अनेक मान्यवर आपल्याला फोन वगैरे येतात. काय या निवडीनंतर तुम्ही आव्हान करणार आहात? आमचं आव्हान एकच राहील की आरक्षण तर आमचा पहिला मुद्दा आहेच. अण्णासाहेब पाटलांच्यापासून तो विषय आहेच आमचा. तर प्रामुख्यानं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. आमचं दुसऱ्या समाजाचं काढून आम्हाला द्या हा कधीच आमचा कन्सेप्ट नव्हता. आम्ही मराठा समाज हा थोरल्या भावाच्या भूमिकेमध्ये चाललाय पहिल्यापासून आणि तो चालेल. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हेही पण विषय आहे. पण मराठा समाज बहुसंख्येनं मोठा असल्यामुळं मराठा समाजाला पहिलं आरक्षण मिळालं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. भविष्य काळात काय मेळावे वगैरे काय नाही, मेळावे वगैरे म्हणजे होणार आहेत. मग ते वधूवर मेळावे असतील किंवा अनेक सामाजिक क्षेत्रातले मेळावे असतील ते आम्ही जशी पूर्वी घेतो तशी घेणारच आहे. एक दिशादाचं काम नक्की त्यातनं 100% होणार आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आता समाजाला दिशा देणं गरजेचं आहे. का तर पोरांची लग्न समाजामध्ये लग्नाला पोरांच्या अडचणी यायला लागल्या किंवा तरुणांना अडचणी यायला लागल्या किंवा ह्या संदर्भात मार्गदर्शन मिळावे घेणे, त्यांना समजून सांगणं शेती ही किती महत्त्वाची आहे की मराठा समाजात शेतीपासून वंचित राहील म्हणून मी ह्या माध्यमातून एक समाजाला आवाहन करेन की आपण शेती विकू नका आणि पोरापोरांना समजून घेऊन आपण पुढची पिढी आपण घडवूया. हाच माझा संदेश भविष्यात राहणार आहे. का तर लग्नाचा जो विषय आहे मला म्हणायचं किंवा मुंबई पुण्याला पाहिजे किंवा शेतीवाला नको आहे असं नाही आहे. तर शेती सुद्धा भविष्यात महत्त्वाची आहे. 1-2 एकरवाला 2 एकर 3 वेळा 5 एकरवाला भविष्यात शेतकरी हा सदन असू शकतो ना आहे. साहेब एक खंत मलाही वाटते कारण मी महामार्गावर नेहमी फिरत असतो. कारण तुमच्या वाटारपर्यंत जमीन होता महामार्गावर असे मी शेतकऱ्यांनी विकले आहेत आणि ते बघताना एक गर्द वाटतं. भले मला जमीन का नसला पण इतरांनी आपली स्वतःची लक्ष्मी वाढवताना कमवलेली विकले त्याचे मला खर्च वाटते. खूप वाईट वाटतंय. आपला काय संदेश राहणार आहे? नाही, मी तर संदेश या माध्यमातून देईन की शेतकऱ्यांना आणि मराठा समाजाला हे जमीन विकू नका. का तर कुणबी दाखले काढताना जे आम्हाला त्याच्यामध्ये जे अनुभव आले ते अनुभव असे होते की जर शेती नसेल तर भविष्यात कुणबी दाखलाही मिळू शकणार नाही किंवा भविष्यातले पुढच्या पिढीला तुमची मागची पिढी कोण आहे ही कळणार नाही. त्यामुळे जमीन ही असणं गरजेचं आहे मराठा समाजाला आणि शेतकऱ्यांना. त्यामुळे शक्यतो जमीन विकू नये हा एक माझा मराठा समाजाला आणि शेतकऱ्यांना एक संदेश राहील. पहिला मुद्दा की जमीन विकूच नाही. तुमची 2 गुंठ जमीन असू दे पण 2 गुंठ सुद्धा महत्वाचे, 10 गुंठ पण 10 एकर पण महत्वाचे, 1 एकर पण महत्वाचे आहे. पण जमीन भविष्यात असणं ही फार महत्वाचं आहे. त्यामुळं जमीन विकू नका हा पहिला माझ्या कामातला पहिला मुद्दा असणार आहे शेतकऱ्यांसाठी. अनेक मी हायवेला वगैरे बोर्ड लिहिले होते की शेतकऱ्यांना जमीन विकू नका म्हणून. काय की परिस्थिती आजची उद्या निघून जाते. पूर्वीच्या काळी लोकांनी माझे आजोबा होते, आता हे म्हणजे माझं सांगणं बरोबर आहे की सगळ्यांच्याच हा विषय आहे. आयुष्यभर त्यांनी उपाशी राहून ताली धरल्या किंवा जमिनी टिकवून ठेवल्या, कधी चैन्या केल्या नाही. पण आजच्या पिढीला एक आहे की जमीन हा तुमच्या पुढच्या 4थ्या पिढीला 5व्या पिढीला तुम्हाला ही प्रेरणादायी जमीन असणार आहे. मग ही प्रमुख मुद्दा आहे की जमीन हा विकू नका अजिबात. ही माझं इथून पहिल्याची कामाची ही सुरुवात असणार आहे. आरक्षण वगैरे ह्या विषय आमचे राहणार आहेत सगळे. मराठा समाजामध्ये शेतीचं वर्गण जास्त आहे. कारण कराडमध्ये सुद्धा आता एवढे शेतकरी आमचा 80% समाज मराठा होता. पण भविष्यात रस्त्याच्या जागा गेल्या, जमिनी गेल्या, शहर वाढते म्हटल्यानंतर ह्या होत राहणार आहेत.
रस्त्यामध्ये जमिनी गेल्या, पण ज्या राहिलेल्या आहेत त्या विकू नका. धन्यवाद.